तर मित्रांनो, वेलकम आहे तुमचा माझ्या फर्स्ट व्लॉग मध्ये आणि आम्ही चाललोय कोकणला. सो अभि, तुला कसं वाटतंय? सो जास्त एक्साइटमेंट मध्ये आहे कारण आमचं फर्स्ट ट्रिप आहे आणि सिद्धूचा फर्स्ट व्लॉग मध्ये तुमचं खरंच मनापासून स्वागत. तुम्ही जर या व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, कारण असे चांगले चांगले आम्ही ट्रॅव्हल व्हिडिओ टाकत राहतो. सो खूप एन्जॉय करणार आहे. आम्ही सगळे चाललोय, 8 लोक आहेत आणि आमच्याकडे खरं तर 2 गाड्या आहेत. सो मनीष एक ड्राईव्ह करतोय, मी एक ड्राईव्ह करतोय. सो खूप जास्त एक्साइटमेंट मध्ये आम्ही चाललोय संगमेश्वरला. खरं तर संगमेश्वर नंतर आम्ही जाणार गणपतीपुळे रत्नागिरी या साईडला. सो इथून अप्रॉक्सिमेटली 400 किलोमीटर दाखवतोय आणि खरं तर 6-6.5 तासाचा रस्ता दाखवतोय. सो जास्त एक्साइटमेंट आहे कारण आम्ही मध्ये मध्ये पण हॉल्ट करणार आहे आणि आजचा दिवस आमचा फक्त आणि फक्त ट्रॅव्हल मध्येच जाणार आहे. सो स्टे ट्यून. आता असलं वगैरे ठेवू. तर तू काय काय ट्राय करणार आहे सूरज तिकडे? तिकडे बघूया काय काय भेटण्यावरती, बघूया काय काय ट्राय करायचंय. फूड मध्ये असेल तर सी फूड करूया. तिकडे झाडं भेटतील, मासे भेटतील. मासे पकडूया आणि बनवूया आपण. ओके, सो स्टे ट्यून मित्रांनो. पाहूया पुढे किती आम्ही मजा मस्ती करतोय आणि खूप धमाल येणार आहे ह्या ट्रिप मध्ये आणि तुम्ही हा व्लॉग नक्कीच एन्जॉय करणार आहे. सो मित्रांनो, आता आम्ही CNG खरं तर भरायला आलोय कारण आता अप्रॉक्सिमेटली इथे दाखवतंय 180 किलोमीटर अजून जायचं आहे आपल्याला आणि आपण CNG भरायला, तुम्ही बघू शकता इथे पाठी CNG स्टेशन आणि अप्रॉक्सिमेटली आपण आलेलो आहे 220 किलोमीटर्स. अजून 3 तासाचा रस्ता दाखवतोय. स्टे ट्यून. आणि आम्ही, तुम्ही बघू शकता सिद्धूनी चिप्स पण घेतलेले आहेत. खूपच छान प्रवास होता आत्तापर्यंत. आम्ही पाली रोडने आलेलो आणि तिकडे खूप असं सुंदर असं वातावरणही होतं. मध्ये पाऊसही भेटला आम्हाला. खूप एन्जॉय केला आम्ही, निसर्गाचा आनंद घेतला आणि आता पुढे आम्ही माणगावला जाऊन एक डिनर करणार आहे. सो तो डिनर झाल्यानंतर आम्ही घरी पोचल्यानंतर नेक्स्ट डे तुम्ही बघा, अजून खूप मजा येणार आहे. So stay tuned. तर आता आम्ही पोचलोय हॉटेल मस्त मालवणी इकडे आणि आय थिंक सो हे हॉटेल संगमेश्वरच्या आय थिंक सो 20 किलोमीटर आधीच आहे. अँड आम्ही आता इथे खूप मच्छी अँड ऑल खाणार आहे. सो स्टे ट्यून. तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की आमचा मित्र अभि किती वर्कहॉलिक आहे आणि वर्क डेडिकेटेड आहे. आणि इकडे माझा मित्र मनीष पण आहे. तो त्याच्या गाडीतून काहीतरी सामान आणि छत्री अँड ऑल काढतोय. खूप रागात दिसतोय. सो अभि, का रे एवढं आज काम तुला? काम करतोय इथे. आम्ही ऑलमोस्ट खेडला पोहोचलोय आणि आम्ही ऑफिसचं अर्जंट काम आलंय. सो आता ऑफिसचं काम करतोय. आता याला किती मिनिटं जाणार आणि आम्ही आलो इथे जेवायला. खरं तर भूक पण लागले. तेवढ्यात आम्ही ऑर्डर केलं आहे. तो आता ते जेवढा अजून त्याला यायला टाईम आहे तोपर्यंत ऑफिसचं काम फिनिश करतो. सो स्टे ट्यून. एन्जॉय करतोय आम्ही भरपूर. आणि तुम्ही बघू शकता पाऊस पण चालू झाला आणि ते आमचा पंटर आलेला आहे. रोहित पण आलेला आहे खूप वर्षांनी आफ्टर डिकेड. यस.
तो तुम्ही इकडे बघू शकता की सूरज आणि गप्पू खूप इंटेन्स डिस्कशन करत आहेत. सो मला ते कळतं आहे की कोणतं इंटेन्स डिस्कशन त्यांचं चाललं आहे. ते कोणाचा तरी ID शोधायचा ट्राय करत आहेत. उद्या सुट्टी कसं घ्यायचं त्याचा प्रकार चालू आहे. ओ मास्टरजी, आमचे मास्टरजी आहे ते. मास्टरजी तुम्ही काय एक्झॅक्टली काय कसली सुट्टी घेत आहे उद्यासाठी? उद्या ह्याला ताप आलेला आहे असं त्याच्या जॉबवरती सांगायचं आहे. ओ तो ऋषी, येस. तुझा आतापर्यंतचा प्रवास कसा होता? तू खूप लेट तर आलायस कारण की तू ऑफिसला होता. मी लेट नाही आलोय. मला यांनी सांगितलं 3ला निघायचं म्हणून दुपारी, म्हणून मी सकाळी आज लवकर ऑफिसला गेलो. 8 वाजताच ऑफिसला पोहोचलो. ते लोक उगवले 5 वाजता. ते पण वाशीला मला ऑफिसमधून पिक करणार होते, ते पण नाही केलं. तुझं डेडिकेशन टेस्ट करत मला होतं. 2 तास एक्स्ट्रा काम पण करायला लागलं, वरून वाशीला जायला लागलं. तुझं डेडिकेशन चेक करत होतं. तू किती डेडिकेटेड आहे आमच्यासाठी वेट करतो एवढा. थँक्यू. आणि हा सिद्धू सकाळपासून काय करत होता माहित नाही. निघायच्या वेळेस दाढी वगैरे करायला गेलो. दॅट्स इम्पॉर्टंट. लुक इज इम्पॉर्टंट गाईज. अशा प्रकारे आम्ही खायला सुरुवात केलेली आहे. सो गाईज आता आम्ही पोचलेलो आहे संगमेश्वरला आणि सगळे आता खूप थकलेले आहेत आणि सगळे तुम्ही बघू शकता की झोपलेले आहेत. हा बघा इथे मनीष बघा एकदम आता तो मी असा झोपणार आहे की आम्हालाही झोपून देणार नाही कारण की तो खूप घोरतो. मी घोरत नाही अभिसारखा. आणि आमच्या इकडे एक एक्सपर्ट आहे घोरण्यात, तर तुम्ही बघू शिट्या शकता. वाजतील त्याच्या. आपण कुकरच्या शिट्या वाजतील. ऑलमोस्ट सगळं झोपलेले आहेत. आता उद्याचा काय प्लॅन आहे तो उद्या सकाळीच सांगेन मी. आता वाजले ऑलमोस्ट 12-12:30 वाजायला आले. रत्नागिरीच्या कुशीत दडलेलं एक छोटं गाव. काय बोलत होता म्हणे? रत्नागिरीच्या कुशीत एक दडलेलं एक छोटं गाव निवेद बुद्रुक. तिथे सुजल पास्टे यांच्या घरात आम्ही स्टे करतोय. सो मजा येते गावची फिलिंग. चलो गुड नाईट. सो मित्रांनो आता वाजलेत 8:30 आणि आम्ही चाललो आहे मार्लेश्वरच्या दिशेने आणि त्याच्यानंतर मार्लेश्वरला जाऊन मग दर्शन घेऊन मग आम्ही जाणार आहे बीचला. सो तिकडे खूप आम्ही मजा मस्ती करणार आहे. सो अभि तू काही सांगू शकतोस? आता किती आपण excited? जायचं आहे मार्लेश्वरला. आम्ही फर्स्ट टाइमच चाललोय आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे याच्यानंतर जाणार आहे आम्ही डॅममध्ये. तिकडे आम्ही जेवण वगैरे करणार आहे. सो खूप जास्त एक्साइटमेंट आहे. सो स्टे ट्यून आणि खूप एन्जॉय करणार आहे. चलो गाई. पाणी वरून जर जायचं गाव बंद आता आम्ही पोहोचलेलो आहे मार्लेश्वरच्या इकडे. तुम्ही बघू शकता की पार्टी तिकडे जाण्याचा मार्ग आहे आणि इथे मला एक अत्यंत चांगली गोष्ट जी आवडली ती आहे इकडचा व्ह्यू. खूपच असा छान व्ह्यू आहे. ते तुम्ही बघू शकता तिकडे. स्वतः लवकरच जाऊ तिकडे.
शकता की किती सुंदर निसर्ग आहे पाठी. आणि तिथेच ते देवस्थान आहे. आणि इकडे अशा प्रकारे ऋषीची चप्पल हरवलेली आहे. तर आम्ही त्या शोधात आहे. बघू शकता ऋषी चप्पल शोधतोय त्याची. आणि अशा प्रकारे मिळालेली आहे. तुम्ही बघू शकता क्रॉक्सची चप्पल. क्रॉक्स ब्रँडेड आहे. नाही ब्रँडेड US वरची. कोणत्या US ची आहे? 300 रुपये. उल्हासनगर US 300 रुपये फक्त. सो आता आम्ही जस्ट निघालोय मार्लेश्वरवरनं आणि आता आम्ही जाणार आहे संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ, जे संगमेश्वरमध्ये आहे. सो मार्लेश्वरबद्दल जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर ते खूप चांगलं आणि सुंदर असं ठिकाण आहे. खूप छान वाटलं तिकडे जाऊन. आणि आभी तुला कसं वाटलं? काही खूप छान एक्सपिरियन्स होता. मार्लेश्वरवरून आता निघालोय आणि मार्लेश्वरचं जे व्ह्यू आहे तिथून तर एक नंबर होतं. आणि म्हणजे असं बघण्यासारखं होतं व्ह्यू. कारण आम्ही फर्स्ट टाइम गेलो होतो. ह्याच्या आधी फक्त आम्ही फोटोज व्हिडिओजवरती बघत आलोय मार्लेश्वर. सो आणि तिकडे कोणीही नव्हतं. फक्त खूप कमी लोक होते तिकडे, कारण आम्ही खूप सकाळी गेलो होतो. आणि खूप भारी वाटलं. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. आणि खरं तर पावसात जायची मजाच वेगळी आहे मार्लेश्वर. हो नक्कीच. खूप छान वाटलं तिकडे. गर्दी नव्हती तर ते एक चांगला पॉइंट होता. आणि एकदम अतिशय छान वाटलं तिकडे जाऊन. सो तुम्ही बघू शकता की पाठी माझा मित्र बालमुकुंद आणि रोहिती आहे. सो त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटलं. तर तुम्हाला जर दर्शन एकदम प्रॉपर पाहिजे असेल तर तुम्हाला अर्ली मॉर्निंगच जावं लागेल. एकदम प्रॉपर करून दर्शन मिळेल तुम्हाला. म्हणजे कसलीच गर्दी नाही भेटणार काय नाही. खूप छान होतं तिकडं. व्ह्यूज तर एकदम ऑसम होते. झरणे वगैरे मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केला तिकडं. आणि आता आपण चाललो आहे संगमेश्वरला, संभाजी महाराज स्मारक जायचं. आपण बघू तिकडं काय असं कसं व्ह्यू आहे. आणि इथूनच शिव मंदिर आहे ते पण आपण एक्सप्लोर करू. सो मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे कर्लेश्वर देवस्थान येथे. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं हे मंदिर आहे. खूप छान वाटतं इथे आल्यावर. एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय. आणि आम्ही थोडं आता मंदिर बघणार आहोत. आणि नेक्स्ट प्लॅन तुम्हाला आता पुढे कळेल. सो स्टे ट्यून आणि ब्लॉग बघत राहू. सो मित्रांनो आता आम्ही चाललोय डॅमच्या दिशेने. तिथे आम्ही जेवण बनवणार आहे. सो मनीषने काहीतरी प्लॅन आउट केलंय की तिकडे जाऊन जेवण बनवायचं. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे निवे डॅम्पला. आणि इथे पाठीच आहे तो डॅम. आणि खूप छान असा डॅम आहे. सो चला तुम्हाला दाखवतो की किती सुंदर असा डॅम्प आहे. अँड त्याच्यानंतर आम्ही इकडे थोड्याच मिनटावर जेवण बनवायला थांबलेलो आहे. तिकडे एक चांगला वाहता झरा आहे. सो तोही खूप सुंदर असा झरा आहे. सो आता सध्या आपण डॅम बघूया आणि नंतर मग तिकडे जाऊया. सो चला. तुम्ही बघू शकता की असा डॅम आहे. आणि तिथे एक रिसॉर्टही आहे. तेही खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे. आम्ही जस्ट तिकडे गेलेलो. आणि हा खूपच छान असा निसर्ग डॅम आहे. सो स्टे ट्यून. अजूनही खूप मजा आहे या ब्लॉगमध्ये. सो तुम्ही बघतच राहा. तर हीच ती जागा आहे जिकडे आम्ही जेवण बनवायला थांबलो आहे मित्रांनो. सो चला तुम्हाला पटकन जागा दाखवतो. सो इकडे बघू शकता तुम्ही किती छान असं पाणी वाहत आहे. एकदम भारी असं वाटतंय. एकदम छान असं वाटतंय.
आणि जेवण खायलाही खूप मजा येणार आहे. आणि इकडे आमचा एक मित्र, वर्कहॉलिक मित्र बघा, किती बोलतात ना, आम्हाला इम्पॉर्टन्स देतो बघा आणि काम करतोय, कारण की त्याला एक इम्पॉर्टंट ईमेल सेंड करायचा आहे. तर तो आम्हाला बोलला की फक्त मला 10 मिनटं द्या, त्याच्यासाठी देऊ शकतो 10 मिनटं. अँड तिकडे माझा मित्र सूरज आणि बालमुकुंद हा चिकन साफ करत आहे आणि ते प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे. तो सूरज यस. तर तुम्ही बघू शकता की असं हे आम्ही गाड्या पार्क करून हे सगळं काम चालू केलेलं आहे. आणि तुम्ही इकडे या, अजून मित्र आहेत माझी, ते वर्कहॉलिक मित्र आहेत, कुठला असतो तुम्ही बघू शकता. तेजपत्ता आणि सो हीच मजा मस्ती आम्हाला अनुभवायची होती. आणि थँक्स टू मनीष, की मनीषनीच हे प्लॅन आउट केलेलं आणि खूप असं छान असं प्लॅन आउट केलेलं आणि आम्हाला जशी जागा पाहिजे होती तशी जागा भेटलेली आहे. सो स्टे ट्यून. आता जेवण बनवताना असं दाखवणार आहे तुम्हाला. सो बघा किती मजा येणार आहे. बालमुकुंद, येस ऋषी, येस. रोहित, वापस करेगा मेरे हाथ में चिकन. मनीष, याच्यावर ठेव. ये हम है और और हम इधर चिकन बना रहे नदी हैं. किनारे ये हमारा गांव है, ये हमारी नदी है और हम यहाँ चिकन बना रहे हैं. देख सकते हो गाइस, मेरे हाथ में मसाला है, इसके हाथ में चिकन है और ये भैया जी अभी कुछ तो काट रहे हैं, अदरक काट रहे हैं. और ये भैया जी अभी पानी निकाल रहे हैं. फोडणीसाठी अजून अपने खाने के लिए करेंगे ना फिर. ये मास्टर शेफ सीजन 3 का विनर है और ये 2 का. तो दोनों झगड़ रहे कौन सा शेफ का रेसिपी अच्छा है उस पे. अभी दोनों, और एक ताज में पहले बना रहा था खाना, एक ओबेरॉय में बना रहा था. तो कौन सा वाला ताज में था? ताज में ये बालमुकुंद. वो और ओबेरॉय में ये था क्या? चांगला आलाय सगळ्यांना. सो तुम्ही बघू शकता जेवण आमचं झालेलं आहे आणि आबीनी जेवण पूर्ण संपवलेलं आहे. संपलं माझं. बालमुकुंद ही टाव मारत आहे. रोहित, जेवण कसं झालेलं? सूरज द शेफ आमचा, जो एकमेव म्हणजे बोलतात ना त्यातला एक शेफ होता. सुजल ही इकडे खात आहे, मनीष ही इकडे खात आहे आणि ऋषी तुम्ही बघू शकता पार्टी, तोही खात आहे. मला ना विचारतो का? हे बघा, आबी, सूरज, रोहित आहे, ऋषी आहे, सुजल आहे आणि इथे बालमुकुंद विनर ऑफ द लुडो टुर्नामेंट.
बघूया.